आणखी एक विषय ठेवलेला होता ते म्हणजे प्रार्थना आणि देणं. देणं ह्या गोष्टीवरती बायबलमध्ये फार मोठमोठ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. देण्याविषयी संदेश आपण सांगू शकतो, पण संदेशाप्रमाणे वागणं गरजेचं आहे. ऐकणं सुद्धा चांगली गोष्ट आहे, पण वागणं गरजेचं आहे. आणि खरंच बायबलमध्ये देण्याविषयी पुष्कळ काही गोष्टी अगोदरच सांगून ठेवलेल्या आहेत. कारण ज्या देवावरती आपण विश्वास ठेवतो तो देव देणारा देव आहे. बायबलची सुरुवातच देण्याने होते. बायबल मधलं सगळ्यात पहिलं वचन काय? देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केल्या. कोणासाठी? मनुष्यासाठी. जो मनुष्य 6व्या दिवशी येणार आहे या पृथ्वीवरती, परमेश्वर बनवणार आहे किंवा करणार आहे, त्या मनुष्यासाठी देवाने अगोदरच निर्माण केल्या. आकाश, पृथ्वी, हे सूर्य, चंद्र, तारे, हे झाड, झुडप, हे जनावर, या सर्व गोष्टी मनुष्यासाठीच देवाने निर्माण केल्या. त्याच्यासाठी निर्माण नाही केलं. त्यासाठी त्याने सूर्याने निर्माण केला स्वतःसाठी, आकाश नाही त्यासाठी. त्याकडे सर्व गोष्टी आहेत, पण हे ज्या गोष्टी केल्या आहेत ना, त्या देवाने मनुष्य जो घडवणार आहे 6व्या दिवशी त्याच्यासाठी देऊन टाकल्या त्या. आणि आजपर्यंत आपल्यासाठी आहे. आपल्याला प्रकाश देण्याचं काम सूर्य करतो. रात्री चंद्र आणि तारे हे प्रकाश देण्याचं काम करतात. हो विश्वासने सर्व निसर्ग हे आपल्यासाठी आहे. त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. नव्या कराराचं पहिलं वचन काय? येशू ख्रिस्त जो दाविदाचा पुत्र, जो अब्राहमाचा पुत्र, त्याची वंशावळी. अब्राहमाकडे बघा. अब्राहम एक निराश व्यक्ती बायबलमध्ये बघायला मिळतो, एक दुःखी व्यक्ती बघायला मिळतो. तो कितीतरी वर्ष एका मुलासाठी तो प्रार्थना करतोय. पण एक दिवस परमेश्वरने त्याला इसाक दिला आणि त्यामध्ये त्याला आनंद मिळाला. सारेला सुद्धा आनंद मिळाला, त्या अब्राहमाला सुद्धा आनंद मिळाला. म्हणजे दुःखी कुटुंब, एक कष्टी कुटुंब, त्यांना आनंदित कोणी केलं? परमेश्वरने. म्हणजे इसाक देऊन. आणि त्याच्यामुळे दाविदाचं सुद्धा काही काळानंतर नाव सुद्धा आहे. हो विश्वास नाही. हा दावीद कोण होता? त्याकडे काय नव्हतं, एक शेंडर राखणारा मनुष्य. पण देवाने ह्यालाच इस्रायल देशाचं राजपद दिलं आणि किती मोठा त्याला बनवलं. ही सर्व जी कृपा अब्राहमावर केली, दाविदावर केली, ही कोणापासून मिळालेली? देवाने दिली. हो विश्वास आहे. म्हणजे उत्पत्ती 1:1 मत्ते 1:1 मध्ये आपल्याला बघायला मिळेल की देवाने केलेली कृपा मनुष्यावरती. बायबल मधला शेवटला अध्याय जे काय केलं कोणासाठी? मनुष्यासाठी. त्या नवीन आकाश आणि नवीन स्वर्गामध्ये आपण जाणार. हे कोणी बनवले? हे त्या प्रभूने बनवले. त्या नवीन जागेमध्ये आपण जाणार आहोत. मनुष्यासाठी तो जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे. हो विश्वासाने त्या नवीन जागेमध्ये आपण जाणार आहोत. म्हणून विश्वास नाही आणो. बायबल आपल्याला प्रार्थना तर आपण करतो, पण प्रार्थनेबरोबर देणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी, प्रत्येक तारण पावलेल्याने आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेबरोबर हे देणं गरजेचं आहे. या दोन्ही एकत्र जातात. प्रार्थना आणि देवाची इच्छा, प्रार्थना आणि देणं, प्रेयर आणि गिव्हिंग, किंवा प्रार्थना आणि पवित्र आत्मा, या सर्व एकत्रच जातात ह्या. आणि कोणीतरी माझ्यासाठी नीतिसूत्र आहे 21 आहे आणि 13 वचन काय लिहिलं? नीतिसूत्र 21:13. गरीबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. किती महत्वाचं वचन. जर एक व्यक्तीने गरीबाची आरोळी ऐकली आणि जर त्याने आपल्या कानामध्ये बोटे घातले तर काय लिहिलेलं आहे? परमेश्वर सुद्धा त्याची वाणी किंवा त्याची आरोळी ऐकणार नाही. हो विश्वास नाही. ही प्रार्थना ही जुनी प्रार्थना नाहीये. ही त्या वेळेमध्ये सुद्धा ही केलेली प्रार्थना आहे. हे ज्ञानी मनुष्य म्हणत आहे. आणि काही काळानंतर पुन्हा नीतिसूत्र 19:17 मध्ये काय लिहिलं? जो दरिद्रावरती दया करतो, गरिबांवरती दया करतो, तो परमेश्वरला उसने देतो. आणि जे तुम्ही परमेश्वरला उसने द्याल, पुन्हा परमेश्वर आपल्याला देईल. तुम्ही मनुष्याला उसने द्या, मनुष्य कदाचित देणार नाही तुम्हाला, पण परमेश्वराला दिल्यावरती तो परमेश्वर पुन्हा तो देणारा आहे, देव आहे. म्हणून या दोन्ही वचनामध्ये ज्ञानी मनुष्य सांगत आहे, जर एक कोणताही गरीब व्यक्ती
आपल्या समोर जर ओरडत येतो, आरोळी करत आहे, आणि जर तुम्ही त्याच्या ओरडण्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याला मदत केली नाही, त्याला सहाय्य तुम्ही केलं नाही, एक दिवस तुम्ही सुद्धा ओरडाल आणि परमेश्वर सुद्धा तुम्हाला सहाय्य करणार नाही. हा नियम आहे. हा नियम नंतर आपल्याला आपण नंतर पाहणार कशा प्रकारचा नियम आहे. ओ विश्वास नाही, म्हणून देण्यासाठी या जगामध्ये, म्हणून हा उत्पत्ती असो या नवाकरण असो, यांची सुरुवात देण्याने होते. कारण ज्या देवावरती आपण विश्वास ठेवतो तो जिवंत देव आहे आणि तो देव देणारा देव आहे. बायबल मधलं सगळ्यात महत्वाचं वचन योहान 3:16 कशावर आधारित आहे? देण्यावरतीच आधारित आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र, हो विश्वास नाही, त्याने दिला. हे महत्वाचं वचन बायबलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हजारो लोकांचं तारण ह्याच एका वचनामुळे झालेले आहे. इतकं महत्वाचं वचन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पण तरी त्या वचनामध्ये काय देणं आहे. म्हणून नव्या कराराची सुरुवात, जुन्या कराराची सुरुवात देण्याने होते. देणं म्हणजे काय माहितीये, कधी कधी आपल्याला कळत नाही. देणं म्हणजे आपल्याला वाटतं साधी गोष्ट आहे, पण नाही. देणं म्हणजे देवासाठी आराधना करण्यासारखंच आहे. वर्शिप करण्यासारखंच आहे देणं म्हणजे. कोणतरी मत्तेचा 2 अध्याय 11 वचन काय झाले, नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांचा तैला सोडून सोने, उद्र व गंधरस ही दाणे त्याला अर्पण केली. या ठिकाणी त्याच्या पाया पडल्या. हे सर्व जे मागी लोक आलेले ना, आता किती लोक आलेले कोण सांगेल? मागी लोक बायबलमध्ये कुठेच लिहिलेले. जगामधले म्हणतात 3 जण आलेले. रोमन कॅथलिक रोम प्रमाणे म्हणतात 3 जण. नाही, 3 जण आलेच नाही. कारण जर तुम्ही पुढचे अध्याय वाचाल ना, वचन वाचाल, त्या ठिकाणी लिहिले पूर्ण यरूशलेम घाबरलं. यरूशलेम घाबरलं ह्यांना बघून. जर तुम्ही एक पोलीसवाला खाली जाताना बघाल तर घाबरल कधी नाही, आता चाललंय. पण जर 200-300 बघाल तुम्हाला काहीतरी भीती वाटेल. काय झालं, काहीतरी झाले आपल्या एरियामध्ये. एवढे पोलीसवाले चाललेले आहेत. हीच गोष्ट आहे. हे लोक आलेले ना 1, 2, 3 आलेले, 10-15 नव्हते. पुष्कळ मागे लोक आलेले. एवढे लोक आलेले की पूर्ण यरूशलेम घाबरलं. त्यावेळेस काय झालं तरी काय, कोणती मोठी गोष्ट या यरूशलेम मध्ये चाललेली आहे. त्या काळामध्ये प्रवास करणं इकडून तिकडे फार एक धोकादायक असायचा. आपल्याला सर्वांना दाखला सुद्धा माहितीये. कोणता एक व्यक्ती एरियो मध्ये गेला आणि चोर लुटारू आले, त्याला पकडलं. म्हणजे एकदा एक व्यक्ती किंवा 2 जण जात असताना नेहमी पकडायचे लोक, चोर असायचे नेहमी. पण हे लोक आपल्या बरोबर शस्त्र सुद्धा घेऊन आले असावे, आपल्याबरोबर सैनिक सुद्धा घेऊन आले असावे. हे स्वतः कारका, ह्यांच्याकडे सोनं, ऊद, गंधरस सगळे मौल्यवान द्रव्य, त्यांच्याकडे पैसा आहे. त्याच्यामुळे येशूला भेटण्यासाठी 3 जण नाही, पुष्कळ जण हे मागे लोक आलेले. आणि एवढ्या लांबचा प्रवास करून ते लोक आलेले. आल्यावरती सर्वात पहिली गोष्ट, ज्यावेळेस त्या बालकाला भेटल्यावरती सर्वात पहिली गोष्ट ते लोक त्याच्या खाली गेले आणि त्याला नमन केलं. त्या ठिकाणी लिहिले ते वर्शिप हिम. आणि नमन केल्यानंतर त्यांनी एक गोष्ट उघडल्या. काय उघडल्या माहितीये? आपल्या थैल्या उघडल्या. मग ते सोनं असो किंवा मसाला असो, ऊद असो, गंधर असो, हे सर्व उघडल्या आणि येशूला त्याने दिल्या. ही आराधना त्या ठिकाणी पहिली आराधना आपल्याला बघायला मिळते. पहिली आराधना. आता मला माहिती नाही येशू हे कुठे आले, त्या गाईच्या गोठ्यामध्ये आले किंवा कुठे आले आपल्याला माहिती नाही. कुठे लिहिले गाईच्या गोठ्यामध्ये आले. कदाचित येशू दुसरीकडे राहायला सुद्धा गेला असावा, त्या ठिकाणी सुद्धा कदाचित आले असावे. पण ते लोक आले आणि त्यांनी आराधना केली. तर वर्शिप हिम, पहिल्यांदा नव्या करारामध्ये वर्शिप हा शब्द आलेला आहे. आणि वर्शिपच्या बाजूला काय शब्द आलेले? त्यांनी आपले द्रव्य उघडले आणि येशूला त्यांनी दिलं ते. हो विश्वासप्रियांनो, वर्शिप म्हणजे काय माहितीये? उघडून त्याला देणं, उघडून देणं. त्याच्यामध्ये आराधना सुद्धा आहे. आराधनेमध्ये वर्शिप आणि गिव्हिंग या दोन्ही एकत्र जातात.
म्हणून आराधनेमध्ये आपण काय करतो? त्याला देतो, धन्यवाद देतो, त्याला स्तुती आपण अर्पण करतो. त्या गोष्टी तर आहेत, परंतु देणं सुद्धा गरजेचं बनतं. देणं सुद्धा, गिव्हिंग पर्सन इज अ लिव्हिंग पर्सन. कोणीतरी माझ्यासाठी एक वचन वाचलं बरोबर, नीतिसूत्र 3:9. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. सन्मान कर. कसा तू सन्मान करशील? नुसतं त्याचा आदर करून नाही. त्याचा आदर कशा प्रकारे करशील? एक गोष्ट सुद्धा आहे, ते म्हणजे सर्व जे काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्या देऊन आपण त्याचा आदर करू शकतो. वी कॅन ऑनर हिम बाय गिव्हिंग. ज्यावेळेस आपण देतो ना, देण्याच्या द्वारे सुद्धा आपण त्याचा आदर करू शकतो. म्हणून त्या नीतिसूत्र 3:9 मध्ये हा शलोमोन म्हणत आहे, कारण शलोमोनाने आपल्या काळामध्ये देवासाठी, देवाच्या मंदिरासाठी भरपूर काय दिलेलं, भरपूर काय दिलेलं. तो विषय नाही. काही वर्षा अगोदर मी छावणी मंडळीमध्ये मी हा विषय घेतलेला की काय काय त्याने दाविदाने दिलं आणि शलोमोनाने दिलं देवाच्या भवनासाठी. हो विश्वासणाऱ्यांनो, आपल्या जीवनामध्ये आपण काय देतो? आपण काय देतो आपल्याला कळत नाही. कधी कधी आपण प्रार्थना तर करतो, पण आपण प्रार्थनेबरोबर देत नाही. प्रार्थनेबरोबर आपण आराधना करत नाही, कारण आराधना करणं म्हणजे देणं, त्याचा आदर करणं म्हणजे देणं. ऑनरिंग अँड वर्शिपिंग इज गिव्हिंग. या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या वचनामध्ये बघायला मिळतात. जुन्या कारणामध्ये मलाकी आपल्या सर्वांचा परिचयाचं वचन आहे, 3 मध्ये दिलेलं आहे, तुम्ही आपल्या दशमांश सर्व माझ्या भंडारामध्ये आणा. दशमांश आणा. पण नव्या कारणामध्ये दशमांश दिलेला नाही. कुठेच नाही आपल्याला बघायला मिळतं. किती दिलं पाहिजे? तुम्ही वाटेल त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्हाला नाही मला द्यायचंय. देवाने आपल्याला 2 हात दिले, दोन्ही हाताने घेण्यासाठी नाही, एक हात घेण्यासाठी आणि एक हात देण्यासाठी नाही, तर दोन्ही हाताने नाही, देण्यासाठी. म्हणून त्या मागी लोकांनी काय केलं? आपल्या थैल्या उघडल्या. थैलीने उघडली, एकच थैलीने आणली, पुष्कळ गोष्टी त्यांनी प्रभूला चढवल्या. मागच्या 2 आठवड्या अगोदर मी इकडे आलेलो, मी सांगितलेलं शमूएल ज्यावेळेस आला तो येताना आपल्या हातामध्ये काय घेऊन आला? कोकरू घेऊन आला आणि त्याने त्या वेदीवर चढवलं. शमूएल आला त्यावेळेस त्याने कोकरू चढवलं त्या वेदीवरती. पण उज्जिया राजा आला तो रिकामा आला. वेदीवर आला, त्याने झूप जाळला, लागले त्याच्या कपाळावरती कोडा, तो रिकामा आला. आपल्या जीवनामध्ये आपण देवाकडे ज्यावेळेस येतो ना, कधीच रिकाम्या हाताने कधीच येऊ नये. नेहमी आपलं अंतःकरण भरलेलं पाहिजे आणि आपले हात सुद्धा भरलेले पाहिजे. कधीही रिकाम्या हाताने कधीच येऊ नका. हो विश्वास नाही नो. कारण का माहितीये? कारण देणं म्हणजे आराधना करणं, देणं म्हणजे त्याचा आदर करणं, देणं म्हणजे देवाला आपण उसने देतो आणि देव पुन्हा देतो. पण काही काळानंतर यशायाचा 43वा अध्याय 24 वचन काय लिहिलेले? 43:24. तू पैसे देऊन मनसाठी अगरू विकत घेतला नाही, आपल्या यज्ञ बलीच्या मपेने तुम्हाला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पात्रांची मजवर सक्ती केली. परमेश्वर सांगत आहे आपल्या लोकांच्या प्रती, हे लोक यायचे देवाकडे, वेदीकडे यायचे, पण काहीच आणायचे नाही ते लोक. म्हणजे किती कंजूस लोक होते त्या काळामध्ये. आणि परमेश्वर त्यांना सांगत आहे, तू आला माझ्याकडे परंतु तू काहीच आणलं नाही. आपल्या पैशाने विकत न आणलेल्या गोष्टी आपण देवाकडे येतो ना, कधीच कंजूसगिरी कधीच करावी नाही. नेहमी आपलं मन उदार पाहिजे देवाकडे, देवाप्रती, देवाच्या देण्यासाठी नेहमी उदार पाहिजे. कारण देण्यामुळे आपण देवाची आराधना करतो, देण्यामुळे आपण देवाला उसने देतो. नेहमी आपण देण्यामुळे देवाचा आदर सुद्धा करतो. हो विश्वासानं आपण देणं हे गरजेचं आहे. कारण ख्रिस्ती जीवन म्हणजे एक देण्याचं जीवन आहे.
देवाने आपला पुत्र दिला. प्रभू येशू ख्रिस्ताने काय दिलं? पुष्कळ वेळ नव्या करारामध्ये त्याने स्वतःला देऊन टाकलं. म्हणजे त्याने स्वतःला दिलं. जर पुत्र देणार आहे, जर पिता सुद्धा देणार आहे, पवित्र आत्मा सुद्धा देणार आहे, तर त्याचे दास सुद्धा, त्याचे सेवक सुद्धा, त्याचे लोक सुद्धा देणारे पाहिजे. देणं म्हणजे हे तुमचंच काम नाहीये. जर मी प्रभूचा दास आहे, माझं सुद्धा काम बनतं जे माझ्याकडे त्याच्यापैकी माझं सुद्धा काम बनतं दुसऱ्यांना देणं. संदेश मी दिलाय, पण जर त्याप्रमाणे मी प्रॅक्टिस करत नाही तर काय फायदा? काहीच फायदा नाही होणार. देणं प्रत्येकाचं काम बनतं, कारण परमेश्वर बघतो हा व्यक्ती किती देतो. मी नाही बघणार, तुम्हाला कोण दुसरं नाही बघणार. तुम्ही कशा प्रकारे देता आणि कसे देता आणि किती देता हे परमेश्वर पाहणारा देव आहे. परमेश्वर पाहतो. बाई होती एक, ते बाई मंदिरामध्ये आली आणि त्या मंदिरामध्ये आल्यावरती हळूच तिने 2 नाणे टाकले. कोणी बघितलं ना ते? या ठिकाणी एकच होता, प्रभू येशू. त्याने बघितलं. काय लक्ष जाते येशूचं. तुम्ही किती टाकता ते नाही, कसं टाकलं ना ते प्रभूने बघितलं. किती ठेवलं ते प्रभूने बघितलं. प्रभूला माहिती की या बाईकडे काय, पण आपल्या अंतःकरणापासून तिने दिलेलं, अंतःकरणापासून तिने दिलेलं. मला माहिती आहे एका मंडळीमध्ये मी जात असतो काही एका महिन्यानंतर. त्या मंडळीमध्ये एकदम गरीब बाई आहे, गरीब बाई. आणि ती बाई नेहमी ज्या वेळेला मी जातो ना ती एनवेलप माझ्या हातामध्ये देते. मलाच बरं नाही वाटत, मलाच वाईट वाटतं तिच्यापासून घेण्यासाठी. और मला वाटतं मी द्यावं तिला, पण ती कधी घेत नाही, तीच देते. जरी मी नाही म्हणणार त्यामध्ये 500 रुपये पण नसतात, पण एक गोष्ट ज्यावेळेस एनवेलप उघडतो ना त्यावेळेस मला कळतं तिचं मन आतमध्ये बघायला मिळतं, तिचं मन बघायला मिळतं. आणि त्या एल्डरने सांगितलं की ती बाई कधीच देवाच्या सेवकाला कधी रिकाम कधीच सोडत नाही. जरी ती बाई गरीब आहे पण तरी देखील हो विश्वास नाही ना, कारण देव बघतो. बायबलमध्ये आपल्याला बघायला मिळतात पुष्कळ लोकांनी दिलेले आहेत, पण सगळ्यात जास्ती लोक ज्यांनी दिलेले ना मला तरी वाटतं ना गरीब लोकांनी दिलेले जास्ती बायबलमध्ये. त्या गरीबांमध्ये सगळ्यात जास्ती देणारे स्त्रिया आहेत. त्या स्त्रियांपैकी सगळ्यात जास्ती देणारे विधवा आहेत. ही गोष्ट तुम्हाला बायबलमध्ये बघायला नाही. विधवांनी जुन्या करारामध्ये असो किंवा नव्या करारामध्ये असो जास्ती दिलं. एलियाच्या काळामध्ये विधवा देणारी होती, मग नव्या करारामध्ये सुद्धा विधवांनी पुष्कळ दिलं. मग मंडळीच्या कार्यासाठी सुद्धा विधवांनी पुष्कळ दिलं. आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन हे नुसतं घेण्याचं जीवन नाहीये, पण ख्रिस्ती जीवन हे देण्याचं जीवन आहे. जर मी देवाचा दास आहे तर माझं सुद्धा नुसतं घेण्याचं काम नाहीये, माझं सुद्धा कर्तव्य बनतं एकमेकांना मदत करणं. माझं सुद्धा कर्तव्य बनतं. हो विश्वास नाही नो, आपल्या जीवनामध्ये आपण किती देतो, किती आपण कमवतो हे महत्वाचं नाही, आपण किती देतो हे महत्वाचं आहे. मला आठवतं काही वर्षा अगोदर 10-15 वर्ष या गोष्टी झाली त्यावेळेस मी गिडियन्स मध्ये सुद्धा होतो. त्यावेळेस एका मला चर्चमध्ये संदेश देण्यासाठी बोलवलं. गिडियन्स मधून आम्ही गेलो, 4-5 जण माझ्याबरोबर होती आणि संदेश झाला. आणि ते मला वाटतं ते मेथोडिस्ट चर्च होतं. आणि झाल्यावरती त्या ठिकाणी काय चर्चमध्ये जवळजवळ 300-400 लोक होते त्यावेळेस. आणि ते लोक वर्गणी काढत होते काही गोष्टीसाठी. त्यांच्या चर्चमध्ये काय गोष्टी होते त्यासाठी वर्गणी काढत होते. आणि ते पाळक साहेब उभे राहिले आणि त्याने आपला पेपर घेतला आणि ते वाचत होते. ह्या अमुक अमुक नावाने या व्यक्तीने या गोष्टीसाठी 500 रुपये दिले, या भावानी चर्चसाठी 1000 रुपये दिले, या व्यक्तीने 100 रुपये दिले, या व्यक्तीने 5000 रुपये दिले, या व्यक्तीने 10,000 रुपये दिले. मी विचार करतोय त्या पाळकाचा आवाज, पैसे कमी तर आवाज कमी, पैसे वाढतात तर आवाज वाढतो. मी विचार करतोय येशूचं बघा जीवन. त्या काळामध्ये पुष्कळ जण शास्त्री परशी पुष्कळ जण आले. त्या काळामध्ये आपलं दानपात्र आज कपड्याचं असतं किंवा लाकडाचं असतं कुठे कुठे. त्या काळामध्ये मंदिरामध्ये कसं असायचं म्हणजे दानपात्र चांदीचं असायचं. ते नुसतं चांदीचं नसायचं, ट्रम्पेट असायचं ना, ट्रम्पेट
बघितले ट्रम्पेट त्या प्रकारे मोठा असायचं एकदम भांड, मंदिराच्या बाहेर ते लोक ठेवायची. आणि त्या काळामध्ये नोटा नसायच्या, त्या काळामध्ये कॉईन असायचे, चांदीचे किंवा दुसऱ्या धातूचे कॉईन असायच्या. ते लोक काय करायचे, श्रीमंत लोक यायचे आणि आपले थैली उघडायचे आणि त्या चांदीच्या ट्रम्पेट जे भांड आहे त्याच्यामध्ये ते टाकायचे. ज्यावेळेस टाकल्यावर ते काय यायचं माहितीये, आवाज यायचा, खन 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 खन. कारण का एवढं मोठं असायचं ते, म्हणजे जेवढा मोठा आवाज तेवढे जास्ती पैसे हिने टाकले, जेवढे जास्ती पैसे तेवढा मोठा आवाज यायचा. पण एक बाई आली, तिने आपल्या कुठून तरी पैसे काढले आणि टाकले आणि आवाज किती आला माहितीये, टंग टंग, दोनदाच आवाज. पण त्याच वेळेस सगळ्यात मोठा आवाज कोणाचा निघाला, प्रवेश आवाज. सगळ्यात जास्ती ह्याच बाईने टाकले, जे होतं नव्हतं तेवढंच तिने टाकलं. हो विश्वास न, काय त्या बाईचं नाव आपल्याला नाही, पण नक्की ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये जाऊ त्या बाईला आपण बघू आणि प्रभू आपल्या त्या बाईची ओळख करून ह्याच बाईने ती टाकणार आहे. ह्याच बाई बद्दल तुम्ही रोज वाचायचं. याच बाईने त्यावेळेस सगळं होतं नव्हतं ते टाकलं, पण किती मोठं तिला होणार, किती मोठं तिचा आदर त्या प्रभूने केला त्या काळामध्ये. हो विश्वास नाही नो, देणं म्हणजे त्याचा आदर करणं, देणं म्हणजे त्याला उसणं देणं, देणं म्हणजे त्याची आराधना करणं. खरी आराधना कोणी केली माहिती, त्या मंदिरामध्ये त्याच बाईने. खरा आदर कोणी केला, त्याच बाईने केला. आणि त्या बाईने उसणं दिलं आणि प्रभूने ते पुन्हा फेडून काढलं. ते प्रभू कधीच तुमचं उसणं कधीच ठेवत नाही, तो फेडून काढणारा हा परमेश्वर आहे. म्हणून ज्या वेळेस आपण देता आपल्याला कळत नाही की आपण देण्यामुळे आपण त्याची आराधना करत आहोत. पण ह्या कधी विसरू नका, देण्यामध्ये नेहमी अट असते, देण्यामध्ये नेहमी एक अट सुद्धा आहे. कधी कधी आपण म्हणतो ना, लोक म्हणतात जर तू मला हे केलं तरच मी तुझ्यासाठी हे करेन, जर आणि तर, जर आणि तर. आणि बायबलमध्ये अशा पुष्कळ गोष्टी आहेत. जर देव सुद्धा म्हणते जर तू माझ्यासाठी हे केलं मी तुझ्यासाठी हे करेन. उदाहरणासाठी दुसरे इतिहास 7:14 मध्ये काय लिहिलेले, दुसरे इतिहास 7:14 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं जर आणि तर या गोष्टी. 14 तर माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गात. जर आणि तर, जर हे लोक वळाले तर मी करेल, तर मी करेल. पुन्हा तशाच प्रकारचं वचन रोमकर 10:9 मध्ये काय लिहिले, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे हे म्हणून कबूल करशील आणि पित्याने त्याला पुन्हा उठवलं असे मानशील तर तुझे तारण होईल. जर आणि तर, जर आणि तर. तशाच प्रकारे विश्वासरायानो या ठिकाणी सुद्धा एक मंडळी नव्या करण्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ते मंडळी म्हणजे फिलिपे मंडळ, फिलिपेकाराची मंडळी. फिलिपेचा 4 अध्याय 19 वचनामध्ये काय लिहिले, आपल्या सर्वांचा परिचयाचं वचन आहे, माझा देव आपल्या संपत्तीनुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये तो पुरवेल. तो पुरवणारा आमचा परमेश्वर आहे. माझा देव आपल्या संपत्तीनुसार तुमची सर्व गरजा तो ख्रिस्त येशूमध्ये पुरवेल. पौल म्हणत आहे तो पुरवणारा देव आहे. पण कधी माहितीये, कधी तो पुरवेल त्यासाठी अगोदरचे वचन सुद्धा वाचणे गरजेचे आहे. 15 आणि 16 वचनामध्ये काय लिहिलेले, 4 अध्याय फिलिपी 4:15 आणि 16. फिलिपेकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासिडोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्या बरोबर घेण्या देण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही 2दा माझी गरज भागली. ही मंडळी कशी होती, देणारी होती. पहिला त्या मंडळीने दिलं आणि पौल फिलिपी 4:19 मध्ये काय म्हणतोय, माझा देव आपल्या संपत्तीनुसार सर्व गरजा तुमच्या ख्रिस्त येशूमध्ये तो पुरवू करेल. जर तुम्ही द्याल तर तुम्हाला पुन्हा मिळेल. जर आणि तर. फिलिपीच्या मंडळीने दिलं आणि
पाऊल म्हणत आहे तुम्हाला सर्व गोष्टी परमेश्वर ख्रिस्त येशूमध्ये तो भरपूर देणार आहे. हो विश्वास नाही कधीच विसरू नका. तुम्ही ज्या लूक याचा 6वा अध्याय 38 वचन काय लिहिले? द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीत करून तुमच्या हातरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. ज्या प्रकारे तुम्ही द्याल, ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला पुन्हा मिळेल. आज का मिळत नाही माहितीये? कारण आपण देतच नाही. मला माहितीये ज्यावेळेस आम्ही लहान होतो, आमचा असेंब्ली हॉल त्यावेळेस केम हॉस्पिटलच्या समोर होता. जरा त्यावेळेस झाले आता 35 वर्ष अधिक वर्ष त्यावेळेस होतं. त्यात आम्ही लहान नव्हतो आणि आम्ही खाली बसायचो आणि सगळे जे मोठे होते सगळे खुर्चीवरती बसायचे. आणि एकदा दानपात्र आलं, त्यावेळेस एक लहानसा लाकडाचा डब्बा होता, तो त्यावेळेस वापरायचा. तो डब्बा अजून आमच्याकडे आहे. तो डब्बा घेताना सगळे टाकायचे, कॉलेज आवाज यायचा, टाकायचे आतमध्ये. आणि एकदा मी बसलो खाली आणि एक व्यक्ती तो त्यावेळेस चांगल्या, मी नाव नाही घेणार, एक चांगल्या हुद्द्यावरती त्यावेळेस होता आणि त्याने टाकले. पण टाकताना चुकून काय झालं माहिती, ते खाली पडले. बॉक्स मध्ये न जाता ते खाली पडले आणि पडले तर पडले माझ्या डोक्यावरती पडले, डोक्यावरून खाली पडले. मी उचलून त्यांना दिले. त्यावेळेस मी बघितलं किती होते माहिती, त्यावेळेस 20 पैसे. त्यावेळेस त्याला पगार पुष्कळ असायचं त्यावेळेस. आणि दानामध्ये किती टाकले? 20 पैसे. त्यावेळेस मला काय एवढं माहिती नव्हतं, आम्ही तर लहान होतो. नंतर मला गोष्ट आठवली. आणि तोच व्यक्ती काही काळानंतर, आता काय झालं माहिती, तोच व्यक्ती कधी कधी मी रस्त्यावरून जात असतो, डेव्हिड 100 रुपये असले तर दे ना मग. ही सुद्धा परिस्थिती येऊ शकते, विश्वास नाही. आपलं देणं कसं आहे? त्या बाईकडे बघा, काहीच नव्हतं पण तरी देखील तिने जे होतं ते, ह्याच्याकडे भरपूर आहे पण तरी देखील त्यावेळेस 20 पैसे. मी तरी म्हणेल ना, आजच्या काळामध्ये तरी कोणी एवढा गरीब नाही. मंडळीमध्ये चिल्लर कधीच टाकू नका, कधीच टाकू नका. आजकाल तर गरिबांना आपण 10,000 रुपये देतो. आजच्या काळामध्ये गरिबांची परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे. तुम्ही बघा गुगलमध्ये रिचेस्ट बेगर, तुम्हाला बघायला मिळते, पुष्कळ आहे. त्यांचा बिझनेस तोच आहे, बेग मागण्याचा. पण श्रीमंत आहे ते. हो विश्वास नाही. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर श्रीमंत सुद्धा करणारा देव आहे. उन्नती देणार देवापासून येते, पण आपलं कर्तव्य देणं. जर मी देईन, परमेश्वर कधीच तुमची उसने ठेवणार नाही. परमेश्वर तो पुन्हा देणारा देव आहे. म्हणून प्रार्थनेमध्ये नेहमी प्रेयर आणि गिव्हिंग या दोन्ही नेहमी एकत्र जायला पाहिजे. जर आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थनेनंतर आपलं काम देणं नाहीये, काहीच फायदा नाही. हो विश्वास नाही. ज्याप्रमाणे तुम्ही द्याल त्याच मापाने पुन्हा तुम्हाला आणि आम्हाला मिळेल. देणं म्हणजे नुसतं पैसेच देणं नाही, पण आपल्याकडे ज्या काय गोष्टी आहेत, आपण प्रेम देऊ शकतो, आपण सहाय्य देऊ शकतो, मदत देऊ शकतो, वेळ सुद्धा देऊ शकतो. पुष्कळ गोष्टी आहेत देण्यासाठी, त्या गोष्टी सुद्धा आपण देऊ शकतो. मला आठवतं ज्यावेळेस एकदा छावणीमध्ये मी 3 दिवस होतो आणि त्या दाविदाने जे दिलेलं त्याच्याविषयी संदेश देत होतो. त्यावेळेस आम्ही सुनालाच्या घरी राहत होतो. झाल्यावरती आम्ही जेवताना मी होतो, थॉमस ब्रदर होते आणि सुनील अल्बर्ट त्यांचे सासरे सुद्धा होते. त्याने सांगितलं, डेव्हिड ज्यावेळेस संदेश सांगत होता ना, त्यावेळेस मला ते सर्व गोष्टी आठवल्या. कशा रीतीने असेंब्ली हॉल बनवत होता त्यावेळेस, जे पुष्कळ वर्ष झाली. त्यावेळेस त्याने सांगितलं की अशा सुद्धा स्त्रिया होत्या, त्यांच्याकडे पैसे देण्यासाठी काहीच नव्हतं. मग ते लोक काय करायचे माहिती, यायच्या आणि 2-2 तास ते लोक काम करायच्या. विटा घेऊन जायच्यावर, वाळू घेऊन जायच्या, हे काम करायचे. पैसे देण्यासाठी काय नाही त्यांच्याकडे, पण ते लोक हे काम करायचे प्रभूसाठी. किती चांगली गोष्ट होती त्या काळात. विश्वास मिळणं. आज आपल्या जीवनामध्ये नुसतं पैसे देणं नाही,
येशूने किती वेळा पैसे दिले? किती वेळा पैसे दिले? तुम्हाला वाटेल की करवालेले एकदा, ते पण त्याचा तो द्यायचंच होतं ना, प्रत्येकाचं कर्तव्य होतं त्याच्यामुळे. बाकी त्याने कुठे काय पैसे नाही दिले, वाटून नाही गेला बाबा घ्या 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 नाही. पण त्याने काय केलं? वेळ दिला, त्याने सहानुभूती दिली, जे गरजा होत्या त्या त्यांच्या पुरवल्या, त्याने मदत केली, कितीतरी गरीब लोकांना अन्न दिलं, ज्या गोष्टी त्याला करायच्या होत्या त्या गोष्टी केल्या. हो विश्वास नाही ना, आपल्या जीवनामध्ये सुद्धा देणं म्हणजे नुसतं पैसेच नाही. मला आठवतं आता कधी कधी आपण देतो, पण कधी कधी समोरचा व्यक्ती कशा प्रकारे तो घेतो ते सुद्धा महत्वाचं आहे. त्याचा जीवन कसं आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण या जगामध्ये पुष्कळशे देवाचे सेवक आहेत. आता मला माहिती आहे, आता या 2-3 वर्षा अगोदर ऑनलाईन सभा नेहमी चालू असायच्या, आमची सुद्धा वेनेसडेला अजून चालू आहे. आणि त्यामध्ये एक व्यक्ती त्यावेळेस यायचे आणि त्यांना माझा नंबर भेटला, त्याने मला पाठवलं, ब्रदर माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा की आम्हाला कुठे डोनेशन मिळत नाही, कुठून येत नाही, फार परिस्थिती आमची बिकट आहे, मी जे काय होईल माझ्या आमच्यातर्फे आम्ही त्याला पाठवून देतो. 2-3 दिवसानंतर एक रिसिट आली, माझ्या मुलाची फी भरायची 7,000 त्याने मला पाठवली. म्हणजे ठीक आहे बाबा, कारण आम्ही लहान होतो त्यावेळेस प्रभूने आम्हाला सुद्धा पुरवलं फी भरण्यासाठी, आम्हाला प्रभूने त्यावेळेस सुद्धा ठीक आहे जाऊ दे, त्याला दिलं, पाठवून दिले 7,000. तिसऱ्या दिवशी पुन्हा एक बिल आलं, घरामध्ये नळ लावायचे, विटा लावायचे, 1.5 लाख पाहिजे. मला कळाला तो व्यक्ती कसा असावा. हो विश्वास ना, अशा प्रकारे. आणि रोज तो नुसता मला नाही पाठवत, नंतर मग कळाला तो पुष्कळ लोकांना पाठवत तेच गोष्टी, तो अजून तो पाठवत आहे वेगळ्या ग्रुप मध्ये सुद्धा आणि मला सुद्धा पाठवतो. त्याच्यानंतर मग कळाला त्याचा हाच स्वभाव आहे. मागच्या महिन्यामध्ये माझ्या मिसेसची दाढ काढायची आहे, 45,000 पाहिजे. मला दाढ काढण्यासाठी कोणता डॉक्टर येतो 45,000 मागतोय? आज किती नावाज होते, आज किती दुःखाची गोष्ट वाटतो. अशा प्रकारे प्रभू देतो आपल्याला, मागण्याचे तर प्रभूकडे मागा. प्रभू देणारा परमेश्वर, देण्यामध्ये देणं चांगली गोष्ट आहे, पण अशा प्रकारचे सुद्धा आज असे मिळतील लोक जे आपला फायदा घेतील. हो विश्वास, अशा लोकांपासून सुद्धा सांभाळणं हे गरजेचं आहे.